लेट्स प्ले. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर धनेश, अगदी लांब पल्ल्याचा बॉलर, स्ट्राईकला बॅटर राजेश. राकेश आहे आणि पहिलाच बॉल दिलाय तडाका, ठोकलाय चौकार, 4 धावा. स्ट्रोक पाले नहीं जाते हैं, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते हैं. परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. पहिलाच बॉलवरती तडाखा दिलाय या बॅटर राकेश आणि चौकार या ठिकाणी वसूल केलाय. दमदार सुरुवात आपण पाहू शकाल. अगदी फुलर लेनचा बॉल होता आणि त्याच्यावरती अलाउन द कार्पेट फटकेबाजी करत असताना दमदार सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. 4 धावा. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा धनेश फॉर द विकेट. पावलांचा वापर केला, बॅटवरती बॉल घेतला, अलाउन द कार्पेट खेळले, त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे राकेशला एकच धाव मिळेल. राकेश पोहोचलाय 5 या आकड्यावरती. आपल्या वैयक्तिक धावेनिशी आणि संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. गुणलेखकाच्या भूमिकेत जोडलेले आहेत मानव धुमाळ. हे देखील चांगलं सहकार्य करत आहेत. त्यांचे ऑपरेटर देखील बसलेले आहेत. आपण पाहू शकाल टेन क्रिकच्या वतीनं शाहिद आणि राजेश. क्या बात आहे. पुढचा बॉल आपण पाहूया. गोलंदाज धनेश. ओ व्हॉट अ बॉल. काय दर्जेदार बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल हा बॉल. जबरदस्त. आज मैदानाच्या आतमध्ये एकता स्पोर्ट घोडसई टीम काही दमदार कामगिरी करेल. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा. कारण की या काळामध्ये जर आपण पाहिलं तर एकता स्पोर्ट घोडसई टीम थोडीशी बॅकफूटवरती आपल्याला पाहायला भेटली, परंतु क्रिकेट आहे. संजीवनी नक्कीच मिळेल. त्यांच्या समोर संघ आहे नालिंबी. ओ इथे फ्लिक केलाय बॉल. खाली जागा आहे, क्षेत्र तिथे मोठं, परंतु फाईनचा क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 6 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. धनच हे षटक आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौकार जरूर त्यांनी बहाल केला होता, परंतु तदनंतर दुसरा आणि तिसरा आणि चौथा बॉल त्याच्या नावावरती राहिलाय. आतापर्यंत फक्त 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल राकेशसाठी. ओ चांगला फटका आहे. लॉंगॉनच्या दरम्यान वाईडिश लॉंगॉनला तिथे नितीन मगर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. आज त्यांची देखील गोलंदाजी दमदार आहे. ती गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. कोण कोणावरती करेल मात या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आता गारवा देखील मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे आणि या दोन्ही संघांना नक्कीच एक ऊर्जा निर्माण होईल. मॅच मध्ये मजा येईल. सर्व काही अस्त्र-शस्त्र या मॅच मध्ये नक्कीच टाकले जातील. पुढचा बॉल. ओ व्हॉट अ बॉल. काय दर्जेदार बॉल आहे. लाजवाब गोलंदाजी. ओरिजिनल शॉट इथे खेळण्याचा प्रयत्न होता राकेशचा, परंतु तिथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा इथे बिनबाद 7 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. यस डीजे. चार ओव्हरची मॅच. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. म्हणतात ना मित्रांनो की आकाशातील ग्रह तारे जर आपलं भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग. जी माणसं पायानं चालतात तो फक्त अंतर कापतात आणि जी माणसं त्यांच्या बुद्धीनं चालतात ती माणसं निश्चितच त्यांचं ध्येय गाठत असतात. पहिल्या षटकाची समाप्ती. इथे अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना गोलंदाज धनेशनं पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला, परंतु त्याच्या बुद्धीच्या जोरावरती त्यांनी फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेले आहेत. दुसरे षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश सर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. समोर बॅटर आहे आपण पाहू शकाल राकेश. इथे जबरदस्त फटका राकेशचा. त्याला तुम्ही थांबवणार नाहीये. फेकून दिलाय चेंडू सीमा पार. राकेशच्या बॅट मधून अग्नीच्या ज्वाळा आणि निघालाय तोफेचा गोळा. षटकार.
त्या ठिकाणी वसूल केला. आतापर्यंत 12 धावांवरती बॅटिंग करत असताना मिस्टर राकेश आणि धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. इथे पुन्हा बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक येतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. डाबर च्यवनप्राश चौकार. मिस्टर राकेश जाऊन पोहोचलेले तब्बल 22 या आकड्यावरती. सिंहाचा वाटा मैदानाच्या आतमध्ये उचलत असताना फटक्यांवरती फटके बरसत आहेत. पावलाचा वापर केलाय, खोदून मारलाय, तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. एकच धाव इथे मिळेल राजेशला आणि राजेश स्पोर्ट्सला या 23 या आकड्यावरती धावसंख्या 24. मैदानाच्या आतमध्ये देखील वादळ उठलेलं आहे. निसर्गाची ही किमया अगदी मैदान साफ करण्याचं काम निसर्ग देखील करत आहे आणि निसर्ग देखील या स्पर्धेचं स्वागत करत आहे. आपण पाहू शकाल स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ प्रदीप संते स्मरणार्थ आयोजित मानुलीपाडा चषक 2026 चा हा थरार आणि ही निसर्गाची किमया. निसर्गाने खूप चांगलं काम केलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल साफ सुत्र आता हे मैदान झालेलं आहे. धावसंख्या 24. पुढचा बॉल इथे लोअर फुलटास बॉल आडव्या बॅटने तडाखा दिलाय. वाईटिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धावच मिळेल कारण की सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. फक्त एक धाव मिळली. धावसंख्या 25. 25 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आतापर्यंत 2 चौकार आणि 2 षटकार या ठिकाणी ठोकलेले आहेत आणि तब्बल मी तर म्हणेन की 23 धावांवरती बॅटिंग करत असताना राकेश ज्याच्या हातामध्ये स्ट्राईक आहे. या षटकातील बॉल जर आपण पाहिलं तर एक चेंडू अजून शिल्लक आहे. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो आडव्या बॅटनं. ओहो चांगली फिल्डिंग परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू थोडासा निसटला होता परंतु लगेचच कमबॅक केलं. त्या ठिकाणी 2 धावा इथे पाहायला भेटल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं 2 षटकांची समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचेल बिनबाद जिंदाबाद. धावसंख्या धावफलकावरती लागलेल्या आहेत तब्बल 27 धावा. यस डीजे. विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीये. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तिसरा षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्गवरती रवींद्र याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. समोर सचिन आहे. ओ इथे शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. रनआउटची संधी. गणेश यांनी डायरेक्ट हिट जरूर केला होता. अगदी ग्लोव्स देखील त्यांनी झपाट्याने काढले होते परंतु तिथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव पाहायला भेटली. धावफलक 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कारण की इथे एकता स्पोर्ट गोडसई या टीमला धावा रोखण्याची नितांत आवश्यकता आहे आणि सध्या तरी तो प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रवींद्रच्या वतीनं पाहायला भेटेल का. काहीशे डॉट बॉल त्याच्या वतीनं पाहायला भेटेल का. इथं आडव्या बॅटनं अंडरॉय पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉल चाललेला आहे. बॉल उचलतील. फक्त एकच धाव मिळेल. दुसऱ्या बाजूला सचिन हे देखील आता सातत्यानं स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतात राकेशच्या हातामध्ये परंतु त्यांना देखील मनाई केली. फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. या षटकामध्ये रवींद्र चांगली गोलंदाजी करतोय. जणू काही न्यूझीलंडचा रचिन रवींद्र त्याच्या अंगामध्ये सरसावलेला आहे. तिथे मात्र पंच केलाय बॉल हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव नाहीये. मना केली त्या ठिकाणी. कत्री की घंटा वाजू शकली असती कारण की करण मगर तिथे उपस्थित होते.
सो सरळ त्यांच्या हातामध्ये बॉल होता. इथे जर धाव काढण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तिथे विकेट देखील सॅक्रिफाईस झाली असती. धावसंख्या 30 या आकड्यावरती धावा लागलेल्या आहेत. धावांच्या गतीचा आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा पाहायला भेटल्या आणि या षटकामध्ये पुनश्च एकता स्पोर्ट घोडसई टीमचं या ठिकाणी या मॅच मध्ये आगमन झालंय. रवींद्र जो मात्र चांगलं कार्य करतोय. ओ जबरदस्त बॉल आहे, लाजवाब बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. दर्जेदार ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच हा बॉल आपण पाहू शकाल, कारण की ज्याप्रमाणे मागील षटक राहिलं या षटकाची आपण ही गोलंदाजी पाहू शकाल. रवींद्र यांच्या वतीनं काय बॉल आहे, दर्जेदार बॉल. या षटकामध्ये रवींद्र यांनी मात्र खर्च केलेला धावा आपण पाहू शकाल फक्त 3च. इथे फटका चांगला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षण मिसफील्ड झाली आणि भूखदंड त्या ठिकाणी भोगावा लागला. 4 धावांचा हा चौकार. सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतात ना की तुमच्याकडे आत्मविश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स, जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल पॉपिंग क्रीजच्या बाहेर आणि नक्कीच डॉट बॉलची समाप्ती आणि षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. चला आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेतोय. जो का आपण पाहूया ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान काय जबरदस्त खेळ आहे. क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ क्रिकेट का म्हटलं जातं पहा. पहिल्या ओव्हरमध्ये धनेश यांनी 7 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा बहाल केल्या आणि पुन्हा या ठिकाणी आपण पाहू शकाल मिस्टर रवींद्रनं फक्त 7 धावा खर्च केल्या. इथे ऑस्ट्रेलियन नीती सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेटची प्राप्ती नाहीये परंतु बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिस्टर राकेश त्याला इथे मात्र डॉट बॉल काढण्याचा प्रयत्न करत आहे. इथे धावा झालेल्या धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून आता शेवटचा हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये किती धावा येतील हे आपल्याला पाहायला भेटेल. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. आता इथे मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल या ओव्हरमध्ये नक्कीच आपल्याला समजेल, कारण की हे षटक जर पाहिलं ना तर अगदी हाणामारीचं षटक आहे. आणि या षटकामध्ये एका बाजूला बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान नालिंबी टीम प्रयत्न करेल की जास्तीच्या धावा इथे बनवल्या जातील. आणि इथे एकता स्पोर्ट घोडसई टीमनं आपण अगदी जर पाहिलं तर रवींद्रनं त्यांचा आत्मविश्वास वाढवलेला आहे. मागील ओव्हरमध्ये त्यांनी 7 धावा खर्च केलेल्या आहेत. थोडा खेळपट्टीचा त्याला देखील वेध मिळालेला आहे. आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल कार्तिकच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केलेला आहे. विकल्प भरपूर आहेत. एकता स्पोर्ट घोडसई संघाकडे गोलंदाजीमध्ये कमतरता नाहीये, बॅटिंग देखील तितकीच दमदार आहे. परंतु आता इथे मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान नालिंबी टीम जर 20 धावा जमवते तर मात्र कठीण जाईल एकता स्पोर्ट घोडसई टीमला. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा लागलेल्या आहेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं हे षटक आपण पाहू शकता. या गोलंदाज दिनेश कार्तिक गोलंदाजी मार्कवरती आहेत. हो सचिन साठी हा बॉल लेग स्टंप सांगतायत या ठिकाणी पंच मुकेश कायकर. यस इट इज अ वाईट. धावसंख्येत थोडा भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 विदाउट लॉस. विकेट गमावलेली नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अगदी इंग्लंड नीती मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सचिन आणि राकेश या दोघांच्या वतीनं. ओ फुलटॉस आणि मोठ्या फटक्याने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सापळा रचलाय आणि इथे फलंदाज बाद होईल. सचिनची खेळी समाप्त. आता इथे मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती कार्तिक यांनी मात्र सफलता प्राप्त केलेली आहे. पहिल्या बॉलवरती त्यांनी व्हाईट बॉल जरूर टाकला, तदनंतर विकेटची प्राप्ती केली. सचिनला त्यांनी डगआउटच्या आसऱ्याला पाठवलेलं आहे. आता बॅटिंग करण्यासाठी पियुष
हा बॉल पियुषनं जाऊ दिला. हा नो बॉल आहे. पंचांनी नो बॉल घोषित केल्या. लाईनच्या बाहेर बॉल आहे. सर्व काही पाहिलं जात असतं पंचाच्या वतीनं. पंचाची नजर अगदी स्पर्धेवरती. स्प्राईट जितनी क्लिअर आहे. सनी सर आहेत सुप्तीला त्यांच्या. मुकेश गायकर इंडियन ॲक्शनमध्ये आहेत. या रगरगत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका साकारणं म्हणजे ते देखील वाघाचं काळीज असतं. उघडा डोळे बघा नीट. हा असेल फ्री हिट. पुढचा बॉल. ओ बैठक मारली त्या ठिकाणी. वॉट अ शॉट. परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर झेल सुटली. मौका भी गया और ये सिक्सर भी गया. 6 रन. हा बॉल लेग साईड लेग स्टंप त्या ठिकाणी अगदी चतुराई दाखवत आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल गणेश गायकवाड अगदी महेंद्रसिंग धोनी ज्याप्रमाणे चतुराई दाखवत आहेत ती चतुराई मैदानाच्या आतमध्ये. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. चांगलं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जेट बॉल. पावलांचं समीकरण थोडंसं चुकत असताना कार्तिक मैदानाच्या आतमध्ये. डोक्यामध्ये सुरू प्लॅन आहे की या ठिकाणी कार्तिकच्या की विकेटची प्राप्ती त्याला व्हावी किंवा डॉट बॉल काढावा हे समीकरण डोक्यामध्ये सुरू आहे. इथे मात्र बॅटची एज आउट. फलंदाज पियुषला परतावं लागतंय. 6 धावांची खेळी साकारली आपल्या संघासाठी पियुषनं आणि पियुष बाद. आज बाद होत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल पियुष ज्याला मात्र परतावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आतिश आलेला आहे. आता आतिशला अतिशय पारी करण्याकरिता बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल इथे शिल्लक आहे. जसा नाव तशी मागणी जसा पुरवठा करण्याची आवश्यकता असेल आणि ती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न. वरची एज लागली त्या ठिकाणी थर्डमॅन उपस्थित होते. डायरेक्ट हिट देखील केला होता परंतु खेळाडू त्या ठिकाणी अगदी सुखरूप पोचले होते. मिस्टर राकेश. राकेशच्या खेळीचा आपण थोडासा विचार केला तर 30 धावा त्याने आतापर्यंत जमवलेल्या आहेत. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या 42 आकड्यावरती पोहोचलेली आहे. माफ करा 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे मात्र राकेश पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न जास्तीचा दूर ठेवला आहे कार्तिकनं. हा आणि हा बॉल वाईट आहे. धावसंख्या 45 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. 45 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा बॉल कार्तिक. पावलाचा वापर केला त्या ठिकाणी आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडीशी फंबलचा झाली. मिसफिल्ड झाली. दरम्यान 2 धावा इथे पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीनं धावफलक 47 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे आणि आपण जर विचार केला तर राकेशनं इथे चेंडू खेळलेले आहेत आतापर्यंत 13 आणि त्यांनी 32 धावा जमवलेल्या आहेत. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये जास्तीचे चेंडू म्हटले जात असतात. रणनीती खूप चांगली वापरली आहे एकताच गोडसे टीमनं. पावलांचा वापर. बॅटवरती बॉल. प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू सीमा पार. षटकार.
चा मामला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटला. मॅच मध्ये मजा येईल, क्रिकेटचा रोमांच थरार आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान चला आपण आपल्याकडे वेळ आहे, आपण करतोय टॉस. विनंती असेल आम्ही वडवलीकर संघ आणि आई गावदेवी ओझरली संघाचे संघनायक या आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्याकरिता. आम्ही वडवलीकर संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपण जास्तीचा भरपूर वेळ घेतलेला आहे. आपण असं 3 तर आम्ही वडवलीकर संघाला 3 चेंडूची पेनल्टी दिली गेलेली आहे. आणि या मॅचचं समीकरण आपल्याला कळवतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. मानुलीपाडा चषक 2026 हा थरार कॉम्बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील मिस्टर विश्वास केणे, ओटीओ कॉम्बॉक्स. चला आपल्याकडे वेळ आहे, आपण लगेच नाणेफेकी कक्षामध्ये जाऊन टॉस या ठिकाणी करतोय. चला आपण टॉस करून घेऊया. मांडिवली गावचे पोलीस पाटील रघुनाथजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कोण असेल टॉस का बॉस हे आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला आपण पाहू शकाल आम्ही वडवलीकर, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी ओझरली संघ इन अन ऍक्शन मध्ये आहे. आम्ही वडवलीकर संघाने जास्तीचा वेळ भरपूर घेतलाय. एंट्री त्यांची लेट झालेली आहे, परंतु कार्यक्रम थेट होईल का पुढील मॅच मध्ये. तर इथे टॉस जिंकलेला आहे. गावदेवी ओझरली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आणि कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील वाईस ऑफ कल्याण, वाईस ऑफ ठाणे, वाईस ऑफ महाराष्ट्र मिस्टर विश्वास केणे, ओटीओ कॉमेंट्री बॉक्स. इस मॅचला पण सुरुवात करतो आणि पुणेच्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. प्रवीण आणि गणेश सलामीची जोडी आपण पाहतोय.
गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ऋषिकेश जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 54 धावा बनवायच्या आहेत. चोपन्न धावा बनवायच्या आहेत आणि आता इथून मात्र चांगला खेळ जरूर पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, तेच सरळ चेंडू इथे मात्र फेकला जातोय गोलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय चंद्रकांत धुमाल आणि प्रदीप संते यांच्या स्मरणार्थ मानिवलीपाडा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. लेट पण थेट अशी स्पर्धा सर्वांच्या भेटीसाठी 3 बॉल 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. मागील मॅच आपण पाहिली होती खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. तिथे मानिवलीपाडा संघाने 54 धावा चेस केल्या होत्या आणि त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नव्हती. मेडन षटक हाताळलं होतं, विकेट्स मेटन षटक तिथे मात्र पाहायला मिळालं होतं गोलंदाज संजयच्या माध्यमातून. आणि आता तसंच काहीतरी समीकरण या मॅच मध्ये देखील होईल का, कारण की समोर ॲज अ बॅटर गणेश. ओहो, बाहेर गणेशच्या बॅट मधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार षटकार. पाहायला मिळतोय लॉंग ऑफला आता क्षेत्ररक्षक सज्ज असेल. एक धाव इथे मात्र घेतली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा. 10 धावा जरूर जोडल्या जात आहेत. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये धावा बनवायच्या आहेत 44. 18 बॉल 44ची आवश्यकता. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असेल टीम गावदेवी ओझरले आणि त्यांच्या आगेच संघ आपल्याला पाहायला मिळेल आम्ही वडवलीकर वडवली अशी मॅच. चला मॅच ऑन करा. 18 बॉल 44ची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. आणि आता सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कैलास वरती ही जबाबदारी आहे. आंबिवलीकर चषकामध्ये चांगला या ठिकाणी मात्र खेळ राहिला होता टीम नाळिंबीचा. रनरअप संघ राहिला होता आणि आता लगेचच मानिवलीपाडा चषकामध्ये देखील आपण पाहतोय चांगलं प्रदर्शन बॅटिंगच्या माध्यमातून जरूर झालंय. परंतु एका बाजूला टीम एकता स्पोर्ट्स घोटसे नरेश गायकवाड हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून टीम घोटसेला शुभेच्छा येतात. वेलकम. 10 धावा धावफलकावरती 18 बॉल आणि 18 मध्ये आता इथून जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 44. गणेशकडे स्ट्राईक आडव्या बॅटने ऑनसाईडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक येतोय, मिसफील्ड झाली आहे आणि तत्पूर्वी एक धाव घेतली जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं प्रवीण गायकवाड देखील खऱ्या अर्थानं चांगला खेळ त्याचा देखील नेहमीच राहिला. आणि आता सध्याच्या घडीला इथून चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटर्सला करावी लागेल. गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ फुल टॉस चेंडू बॉलर्स बॅक ड्राइव्ह सीमा रेषेच्या बाहेर दमदार चौकार.
चांगली बॅटिंग राहिली आहे दोन्ही बॅटर्सच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. फुलटॉस अगदी क्षेत्ररक्षक पाहतच राहिले. खाली चेंडू राहिला होता, असं वाटलं होतं की तिथे फुलटॉस चेंडू जाईल, परंतु चांगलं जजमेंट पाहायला मिळालं दोन्ही बॅटर्सच्या वतीनं. 2 धाबा अंकित केल्या जातील. 2 धाबींच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धाबा धावफलकावरती जिंकण्यासाठी आता 15 बॉल 15 मध्ये बनवायच्या. 37 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. ओलोर फुलटॉस त्याच्यावरती हॅमर करतात. क्षेत्ररक्षक येतोय, परंतु तत्पूर्वी ओहो घडलंय काय, चुकीचं जजमेंट, अतिरिक्त बाउन्स आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विकेट गेला आणि आता धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. समोरच्या दिशेने गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय, स्वीपर कव्हर मधून एकच धाव मिळेल. धावसंख्या आता 22 वरती जाऊन पोहोचते. सुरुवात चांगली राहिली दोन्ही बॅटर्सच्या वतीनं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जोडल्या गेल्या. या षटकामध्ये आता सध्याच्या घडीला 12 धावा बनल्या जात आहेत आणि अजूनही अंतिम चेंडू शिल्लक आहे. समोर ॲज अ बॅटर गणेश, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता. स्ट्राईक त्याच्याकडे, आडव्या बाटण्या ऑन साईडला वलवलाय जरूर. इथे मात्र एकच धाव घेतली जाईल आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावा जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता. आफ्टर ड्रिंक ब्रेक्स पुनश्च सर्वांचं हार्दिक स्वागत. 12 बॉल जिंकण्यासाठी 31 आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पियुष वरती ही जबाबदारी आहे. ओ फटका चांगला ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतोय, अगदी लॉंग ऑन मधून एक धाव घेतली. इथे मात्र परफेक्ट फेकी, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचतीये. षटकार चौकार आता मारावे लागतील. सुरुवात तर केली दोन्ही बॅटर्सने. खरं तर एक षटकार गणेशच्या पाठमधून, 2 चौकार प्रवीणच्या पाठमधून आलेत आणि आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आप ट्रॅकर फक्त दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक येतोय, अगदी डीप कव्हर मधून एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने फारसा फरक पडणार नाहीये टीम जय हनुमान नाळिंबीला. परंतु आता इथून षटकार चौकार मारावे लागतील. समोर गणेश आहे, त्याच्या सोबतीनं प्रवीणला आपण पाहतोय. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी धावा बढवायच्या 29.
बॅटची लिडिंग आहे, चुकीला माफी नाहीये, चेंडू फरार होतोय, शॉट थर्ड मधून सीमारेषा पार, चौकार. धाव संख्या धावफलकावरती आता 29, 29 धाबा. शॉर्ट आर्म पुल केलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दे बॉल. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 7 बॉल आणि 7 मध्ये आता 13 धावेंची आवश्यकता. हा बॉल झाला की आपण पाणी घेऊन जायचं. 7 बॉल 13 धावा बनवायच्यात. निर्णायक चेंडू असेल या षटकातील. 7 मध्ये 13 बनवायच्या आहेत. एक चौकार, 2 षटकार गणेशच्या बॅट मधून आले आणि आता सामना थोडासा टर्न केलाय गोटसई संघाच्या बाजूने. महेंद्र देसले यांच्याकडून देखील शुभेच्छा टीम नालिंबीसाठी येत आहेत. परंतु आता 7 मध्ये 13 धावेंची आवश्यकता. हो, चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि तत्पूर्वी इथे मात्र आय थिंक सो एकच धाव घेण्याचं धाडस दाखवलं गणेशनं. आणि आता 6 बॉल 6 मध्ये बनवायच्या धावा जिंकण्यासाठी 12 आणि पाणी आपण घेऊन जा. पाण्याची पूर्तता करायची आहे. आणि आता इथून 12 धावेंची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये 19 आल्यात. आणि आता 12 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. गणेशने सामना खुला करून जरूर दिलाय, परंतु आता टीम नालिंबीला कमबॅक करावं लागेल. चला मॅच ऑन करायच्या. 6 बॉल आणि इथून जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता आणि जबाबदारी आता आतिशच्या खांद्यावरती. आतिश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. समोर ॲज अ बॅटर गणेश, त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं तर प्रवीण,
42 धावांची पार्टनरशिप दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. आता 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल इथे मात्र शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक सोडल्या, पंचांचा वाईटचा इशारा. पंचांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण की अशा रगरगत्या उन्हामध्ये ते देखील चांगला खेळ करतायत. चला, अंपायर डिसिजन इट्स अ फायनल डिसिजन. पंचांनी वाईट घोषित केला. आता 6 बॉल आणि 11 धावेंची आवश्यकता. पुढील दोन्ही संघ आपण सज्ज राहा. टीम वडवली आणि टीम ओझरली. ओ, फटका दमदार. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा भव्य षटकार. दा ओहो, इथे बॅटची लिडिंग एज. सामन्यामध्ये ट्विस्ट. फलंदाज गणेश होतोय बाद. फलंदाज नितीन मदाच्या आतमध्ये दाखल होतोय. 4 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता. चांगली लढत सध्याच्या घडीला पाहायला मिळते टीम गोडसईच्या वतीनं. आणि गोडसईचे युवा सरपंच सुयोग शेठ मगर यांच्या वतीनं देखील शुभेच्छा येतात टीम गोडसईसाठी. ओहो, फटका तर दमदार आहे. उंची जास्त, लांबी गाठणार का? डाऊन दी बॉल फिल्डर. ओहो, विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणि आपण विचार केला तर येत्या रविवारी 15 मार्च रोजी गोडसई गावामध्ये कुस्त्यांचे जंगी सामने देखील आहेत. आमदार केशरी आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य सोन्याची अंगठी आणि चांदीची गदा आणि तब्बल 1 लाख रुपयांची विविध बक्षिसे असतील. सर्व कुस्ती प्रेमींना आणि कुस्तीपटूंना देखील आग्रहाचं निमंत्रण असेल ग्रामस्थ मंडळ घोडसईच्या वतीनं. जाऊयात अशा दिशेनं. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 3 बॉल 5ची आवश्यकता असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 विकेट्स आणि आता 3 मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. हा ट्रॅकर सोडून दिलाय आणि अगदी व्हाईट बॉल येतोय. आता जिंकण्याचं समीकरण तब्बल 3 बॉल आणि 3 मध्ये 4 धावेची आवश्यकता. हो, मोठा फटका मारण्याचा मनसुबा करणने का आखला, आता हा प्रश्न निर्माण झाला. कारण की 3 मध्ये 4 बनवायच्यात. सिंगल डबलने देखील सामना जिंकला असता, परंतु कमबॅक इतक्यात हार मानेल असा नाळिंबी संघ नाहीये. कारण की आता 2 बॉल आणि 2 मध्ये 4 धावेची आवश्यकता. ओ, विकेट केलाय. उंची जास्त, लांबी गाठेल का? यस, MS धोनी स्टाईलनं षटकाराने करणने हा सामना केलाय फिनिश. सामना जिंकलाय. एकता स्पोर्ट्स घोडसई या संघानं. घोडसई संघाचं खूप खूप अभिनंदन.
आणि मुख्य शिलेदार ठरला या मॅचचा. याच दोन्ही संघाने हस्तांदोलन करा, शेक हँड करा आणि नंतरच हे मैदान सोडायचं. हार्ड लक सचिन आणि हार्ड लक टीम नालिंबी, हार्ड लक नंदकिशोर अँड ऑल टीम. चला पुढील क्षेत्ररक्षण लावून घ्या. वडवली अशी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच समरी आपल्या